नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि हटके रेसिपी. तर साबुदाणा आणि किसलेल्या बटाट्याचे मोदक टाइप सांडगे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. आता आपण साहित्य बघून घेऊया. 500 ग्रॅम साबुदाणे रात्रभर भिजवलेले, 400 ग्रॅम कच्चे बटाटे 4 ते 5 वेळा किसून धुणे, हिरवी मिरची, चवीपुरते मीठ टाकूया. आता हे साबुदाणे सुट्टे करून घेऊया. त्यानंतर किसलेला बटाटा मिक्स करून घेऊया. हिरवी मिरची घेऊया. त्यानंतर चवीपुरते मीठ घेऊया. हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जर मिरची जास्त तिखट जर हवी असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घालू शकता ह्याच्यामध्ये. हे अलगद मिक्स करायचे आहे, मळायचे नाही. आणि हे झाल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये, मोदकाची चाळणी असती त्याच्यामध्ये हे मिक्स केलेले सर्व साहित्य 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे सर्व साहित्य चांगले मिक्स झालेले आहे. आता हे सर्व साहित्य आपण चाळणीमध्ये घेऊन 5 मिनिटं ह्याला वाफ आणूया. आता ह्याला आपण 5 मिनिटं वाफ आणूया. बरोबर 5 मिनिटेच वाफ आणायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्या मिश्रणाला चांगली वाफ आलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर ह्याचे मोदक सांडगे घालूया. आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. आपण आता हे मोदकासारखे सांडगे घालूया. हे जास्त मळायचं नाही, आपण नुसते अलगद हे उचलून मोदकाचा आकार देऊन ठेवायचे आहेत. हे अशा प्रकारे सांडगे घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा आकार पण फार छान दिसत आहे आणि ह्या मिश्रणाला चमक पण छान आलेली आहे. हे सांडगे तुम्ही प्लास्टिक शीटवर किंवा असे ताटात पण घालू शकतात. आणि हे सांडगे तुम्ही दररोज उलट सुलट करून वाळवायचे आहेत आणि हे चांगले वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरायचे आहेत. अशा प्रकारे आपण साबुदाणा बटाट्याचे सांडगे तयार झालेले आहेत. तर आता तुम्ही बघू शकता हे मी सांडगे केलेले 3 दिवस वाळवलेले आहेत. आता आपण हे सांडगे थोडे तळून बघूया. तुम्ही आता हे तळलेले सांडगे बघू शकता किती छान फुललेले आहेत आणि खुसखुशीत पण झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.